तर विद्यार्थी मित्रांनो, 20 दिवसात 20 गणिताचे प्रकार हा आपण चॅलेंज घेतलेला आहे. दुसरा दिवस आहे आजचा. आज आपण पाहणार शेकडेवारी. काल आपण पाहिले वयवारी. रोज संध्याकाळी 6 वाजता आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल आणि आपण येणाऱ्या 20 दिवसात पूर्ण अंकगणितातील सर्व प्रकरण क्लिअर करणार आहोत. तर या कोर्सचा नक्कीच फायदा घ्या. चला तर पाहूया आज शेकडेवारी व त्यावर येणारे सर्व महत्त्वाचे प्रकार. तर पहा मित्रांनो, शेकडेवारीत एक बेसिक कन्सेप्ट आहे, तो म्हणजेच शेकडा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण 100चा उल्लेख करतो. एकतर हा 100 आणि पूर्ण प्रकरण हे 100वरच आधारित आहे. चला तर पाहूया आजचे महत्त्वाचे गणित. पहा पहिला प्रकार, 1200चे 12% म्हणजे किती? पहा मित्रांनो, 1200चे जेव्हा पण गणितामध्ये चेच्या येते तेव्हा त्याऐवजी आपण काय करतो, गुणाकाराचं चिन्ह 12% म्हटलेलं आहे म्हणून आपण 12 लिहायचे आणि शेवटी टक्केचं चिन्ह आहे म्हणजेच त्या जागी आपण लिहायचे भागेला 100. तर कसे होईल पहा, येथे 2 शून्य आहे, येथे 2 शून्य आहे, तर 0 0 निघून जातील. ठीक आहे. आणि इथे राहिले 12 गुणिले 12, तर 12चा वर्ग मित्रांनो 144. तर आपलं उत्तर आलं 1200चे 12% म्हणजेच 144. पुढचे प्रकार पाहण्याआधी एक कन्सेप्ट लक्षात ठेवा मित्रांनो. समजा माझ्याकडे 100 रुपये आहेत, तर ही झाली माझ्याजवळची 100% किंमत. ठीक आहे. आता मी जर म्हटलं माझ्याकडे 100 रुपयातले 50 रुपये आहेत, तर याचा अर्थ झाला ही माझ्याकडची 50% किंमत. म्हणजेच काय, तर याला आपण अपूर्णांकातसुद्धा लिहू शकतो. पहा, माझ्याकडे एक पूर्ण संख्या आहे म्हणजेच माझ्याकडे 100% आहे. ठीक आहे. जर मी म्हटलं माझ्याकडे 1/2 आहेत, याचा अर्थ होणार 50%. मी म्हटलं जर 1/3 रक्कम माझ्याकडे आहे म्हणजेच आपण एकतर त्याला 33.33 लिहितो. ठीक आहे. किंवा आपण याला 33.1/3 लिहितो. आता पहा, जर मी म्हटलं माझ्याकडे 1/4 रक्कम आहे म्हणजेच माझ्याकडे 25% रक्कम आहे. ठीक आहे. जर मी म्हटलं माझ्याकडे 1/5 रक्कम आहे, तर याचा अर्थ होणार माझ्याकडे पूर्ण संख्येतील फक्त 20% अमाऊंट आहे. आणि एक शेवटचं महत्त्वाचं म्हणजेच माझ्याकडे जर 1/8 रक्कम असेल म्हणजेच माझ्याकडे 12.5% रक्कम आहे. आता हे मी का सांगितले, कारण की येणाऱ्या प्रकारामध्ये याचे आपल्याला काम पडणार आहे. ठीक आहे. जर माझ्याकडे 1/2 रक्कम असेल तर 50% अमाऊंट आहे. जर माझ्याकडे 1/3 असेल तर 33.33 आहे किंवा 33.1/3 रक्कम आहे. जर माझ्याकडे 1/4 रक्कम आहे म्हणजेच माझ्याकडे 25% रक्कम आहे. जर माझ्याकडे 1/5 रक्कम आहे तर याचा अर्थ होईल 20%. आणि जर माझ्याकडे 1/8 रक्कम आहे म्हणजेच 12.5% रक्कम आहे. ठीक आहे. पहा प्रकार दुसरा पाहू. आपण अगदी बेसिकपासूनच गणित शिकत आहे म्हणून प्रत्येक टॉपिक हा आपण छोट्या छोट्या पॉईंटपासूनच घेऊन चालत आहे. पहा प्रकार दुसरा, 1200चे 12%. आता सध्याच आपण काढले किती होतात, 144. तरी आपण लिहू. पहा 1200चे 12% म्हणजेच 1200चे 12% बरोबर 400चे म्हणजेच गुणाला, चे म्हणजे गुणेला किती टक्के, किती म्हटलं तर x टक्के म्हणून छेद 100. ठीक आहे. सोडूया आता. पहा 0 0 हे 0 आणि हा 0 निघून जाईल. 12 गुणिले 12 144 बरोबर. इथे या बाजूने पुन्हा हा 0 आणि हा 0 निघेल आणि हा 0 निघून जाईल. काय राहिले मग 4 गुणिले x. ठीक आहे. आता कसे होईल, इथे गुणेला x आहे तर 4 हा गुणेला आहे तर इकडे भागेला होईल. तर आपण असं लिहू, x बरोबर 144 भागेला 4. आता इथे भाग देऊ. 4 1 4, 4 त्रिक 12, राहिले किती 2 आणि पुढे 4 आहेत 24 झाले. 6 चोक 24 म्हणजेच x बरोबर 36%. ठीक आहे. म्हणजेच 1200चे 12% हेच 400चे 36% होतील. समजलं सर्वांना? अगदी सोपा कन्सेप्ट पाहत आहे मित्रांनो. आपण जास्तीत जास्त गणितं आपण बिना सूत्र वापरायचेच सोडवणार आहे. पुढचा प्रकार पाहू. आता पहा मित्रांनो, प्रश्न फिरवून विचारला. काय म्हणते, 1200चे 144 म्हणजे किती टक्के? आता आपल्याला टक्के विचारलेले आहेत. आधी आपल्याला टक्के दिलेले होते आणि संख्या काढायची होती. आता संख्या दिलेली आहे, टक्के काढायचे आहे. तर कसे होईल, 1200चे 144 म्हणजे किती टक्के? आता पहा, जसे मी म्हटलं तुम्हाला की 1200 ही 100% किंमत आहे, तर 144 ही किंमत किती टक्के होईल? ठीक आहे. आपल्याजवळ 1200 आहेत, हे 100% आहेत, पण त्या 100मधले 144 म्हणजेच किती टक्के होईल? आपण या पद्धतीनं लिहायचे. 1200 म्हणजे 100, तर 144 म्हणजे किती? तिरपा गुणाकार करू. 144 गुणेला 100 भागेला
ज्या संख्येला x गुणिला असते ती आपण भागीला लिहितो. याच्या आधी आपण हे पाहिलेलं आहे. 1200 भागीला येईल. पाहता भाग देऊ. 0 0 हा 0 आणि हा 0 निघून जाईल. काय राहिले ते 144 भागीला 12. आता तुम्हाला माहीत आहे की 12चा वर्ग किती होतो 144. तर सरळ सरळ आपण लिहून टाकायचे 12. भाग देत बसायचे नाही. म्हणजेच x बरोबर किती आले उत्तर 12. 1200चे 144 म्हणजेच किती टक्के होणार 12%. या आधीच्या गणितामध्ये आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. पहा पुढचा प्रकार क्रमांक 4. 20%चे 20% म्हणजे किती टक्के. जसे गणित म्हटले आहे तसे आपण लिहून घेऊ. 20%चे म्हणजेच गुणिला 20% म्हणजेच किती टक्के. ठीक आहे. तर इथे सरळ सरळ आपण गुणाकार करू. अपूर्णांकांचा गुणाकार 20 गुणिला 20 किती येतात 2 2 4 आणि हे 2 शून्य लिहून टाकायचे 400 भागेला. इथे 2 शून्य आहेत, इथे 2 शून्य आहेत. 1 गुणिला 1 एकच येते आणि खाली आलेले सर्व शून्य लिहून घ्यायचे. इथे आता 0 0 निघून जातील. ठीक आहे. काय राहिले मग 4/100. ठीक आहे. आता जेव्हा कधी छेदामध्ये शून्यने संख्या दिलेली असते त्यावेळेस आपण तेवढेच घरवर देऊन त्याला दशांश चिन्ह देतो. तर कसे होईल इथं 1 आणि 2 शून्य आहेत म्हणजेच वरच्या संख्येला 2 घरानंतर दशांश चिन्ह द्यावे लागेल. म्हणजेच आपलं उत्तर येणार 0.04. ठीक आहे. म्हणजेच 20%चे 20% हे 0.04% होते. पहा पाचवा प्रकार. एक्सच्या 20%च्या 20% बरोबर 20. तर एक्स बरोबर किती. जसं गणित सांगितलं आहे तसं आपण लिहून घ्यायचं. प्रत्येक गणित कोणतंही गणित असो जसे म्हटलेलं आहे तसे आधी लिहून घ्यायचे. पहा एक्सच्या म्हणजेच एक्स गुणिला च्या म्हणजेच गुणिला असते 20%. तर 20/100. पुन्हा च्या आलेला आहे म्हणजेच गुणिला किती टक्के 20. तर 20/100 बरोबर 20. आता मित्रांनो इथे एक्सला ही पूर्ण संख्या गुणिला आहे. या बाजूने आपण जर नेऊ तर ती भागेला होईल. पण आपल्याला जर या संख्येला ही संख्या गुणिला पाहिजे असेल तर काय करायचे. जेव्हा कधी आपण अपूर्णांकाची संख्या पुन्हा इकडून गुणाकाराचं चिन्ह असेल आणि अपूर्णांकाची संख्या असेल आणि बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूने जर नेत असेल तर तीसुद्धा आपल्याला गुणाकारामध्ये जर पाहिजे असेल तर अपूर्णांकाचा छेद आणि अंश हा पलटून जातो. म्हणजेच कसे होईल एक्स बरोबर 20 गुणिला आता इथं छेदामध्ये 100 आहेत म्हणून आपण वरती लिहायचे 100 आणि छेदामध्ये येणार 20 गुणिला 100 छेदामध्ये 20. आपण जेव्हा गुणाकार भागाकार बेरीज याबद्दल शॉर्टकट ट्रिक्स पाहणार तेव्हा ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाईल. तर पहा एक्स बरोबर 20 गुणिला 100 गुणिला 100 आणि भागेला 20 गुणिला 20. तर पहा येथे भाग जातो 20/5 100 आणि पुन्हा 20/5 100. तर काय राहिले मग 20 गुणिला 5 गुणिला 5. पहा 5/5 25 25 2 50 आणि हा 0. तर एक्स बरोबर निघाले आपलं उत्तर 500. तर एक्सच्या 20%च्या 20% बरोबर 20 म्हणजेच एक्सची किंमत किती येणार 500. समजलं सर्वांना. आता हा जो कन्सेप्ट आहे की आपण बरोबरचं चिन्ह असताना अंश छेद जर असेल आणि गुणाकाराचं चिन्ह असेल तर आपण गुणाकाराचं जर पाहिजे असेल तर आपल्याला तो अंश छेद पलटावा लागतो. इतकं लक्षात ठेवायचे. पहा पुढचा प्रकार पाहू. प्रकार 6. एला बीच्या 20% जास्त गुण मिळाले तर बीला एपेक्षा किती टक्के गुण मिळाले. आणि पुन्हा परीक्षेमध्ये येणारा प्रश्न आहे. काहीच नाही मित्रांनो. जेव्हा कधी गुण कमी मिळाले किंवा जास्त मिळाले हे विचारले असेल तर इतकं लक्षात ठेवायचं. कमी असेल तर अधिक करायचं, जास्त असेल तर वजा करायचं. म्हणजेच कसं पहा कसे होईल 100 गुणिला टक्के. आता इथे काय म्हटलं आहे कमी म्हणजेच काय तर 100 अधिक टक्के करायचे. ठीक आहे टक्के. आणि जर म्हटले असते एला बीच्या 20% कमी गुण मिळाले तर बीला एच्या किती टक्के जास्त गुण मिळाले. जर जास्त शब्द वापरला असता तर आपण इथे अधिकच्या जागी वजाबाकी केली असते. तर सोडवूया आपण गणित. पहा 100 गुणिला किती टक्के आहेत 20 भागेला 100. इथे आता काय होणार अधिक येणार 20. तर पहा 100 गुणिला 20 जसे तसे लिहून घेऊ भागेला 100 अधिक 20 120. इथे आता भाग देऊ 0 0 निघून जाईल. 2 1 2 6 2 12. ठीक आहे 2 1 12. आता इथे पुन्हा काय राहिलं आहे 100/6. तर इथे भाग देऊ 6 1 6
राहिले 4 झाले 40, 6 6 36, 36मधून 40 गेले, राहतात 4. म्हणजेच आपलं उत्तर येणार 16.4/6 हे आपलं उत्तर राहणार. जर पर्यायामध्ये पॉईंटमध्ये दिलेलं असेल तर आपण पॉईंटसुद्धा काढू शकतो. समजलं सर्वांना? पहा पुढचा प्रकार पाहू. पहा प्रकार 7. एका गावाची लोकसंख्या 5000 आहे, ती दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती? पहा मित्रांनो, या गणितामध्ये जास्तीत जास्त करून चक्रवाढ व्याजचं आपण सूत्र वापरतो. पण जेव्हा कधी 2 वर्ष 3 वर्ष दिलेलं असेल तर अशा गणितामध्ये चक्रवाढ व्याज लावून वेळ घालवत बसू नका. सरळ काय करायचं, 5000 घ्यायचे, म्हणजे जेवढी लोकसंख्या दिली आहे ती घ्यायची, त्याच लोकसंख्येचे जेवढे टक्के म्हटले आहे पहिल्या वर्षी ते काढायचे. 10% म्हटले आहेत तर मग सर्वांना माहीत आहे 5000चे 10% किती होतात? 500. म्हणजेच पहिल्या वर्षी किती वाढेल लोकसंख्या? 5500. ठीक आहे. नंतर पहा दुसऱ्या वर्षीसुद्धा किती वाढणार? 10%च वाढणार. म्हणजेच 5500चे 10% किती होतात? 550. सोडू आपण. पहा 0 0 निघून जाईल, हा 0 निघून जाईल, राहिले काय? 550. ठीक आहे. आणि 5500मध्ये आपण 550 ॲड करायचे, किती होतात? 0, इथे येणार 5, 5 आणि 5 10, 0, हाताला 1, 5 आणि 1 6, 6050. म्हणजेच 5000 लोकसंख्येची दरवर्षी 10% जर वाढ झाली तर 2 वर्षात किती होणार? ते 6050. चक्रवाढ व्याज सूत्र लावून गणित खूप लांब चाललं जाते. म्हणजेच तुमचं मग येणार 15 गुणिले 11 गुणिले 11, मग तुम्हाला तो पूर्ण गुणाकार करावा लागेल. ठीक आहे. तर 2 किंवा 3 वर्षे असेल तर या पद्धतीनं उत्तर तुम्ही काढू शकता. पहा प्रकार क्रमांक 8. एका शाळेत 20% विद्यार्थी इंग्रजी विषयात पास झाले, 65% विद्यार्थी गणित विषयात पास झाले आणि 25% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. जर दोन्ही विषयात पास होणारे 3000 विद्यार्थी असतील तर एकूण विद्यार्थी किती? मित्रांनो, या प्रकारचे गणित अगदी सोपी असते, फक्त स्टेप बाय स्टेप करायचे. पहा आधी काय म्हटलं आहे, इंग्रजीमध्ये किती टक्के विद्यार्थी पास झाले? 75%. याचा अर्थ 70%. याचा अर्थ काय? तर 100पैकी 70 जर विद्यार्थी पास झाले असतील तर 30 विद्यार्थी नापास झाले. पहा दुसरं काय म्हणते की गणितामध्ये 65% विद्यार्थी पास झाले. 100पैकी 65 विद्यार्थी जर गणितामध्ये पास झाले असतील तर नापास किती झाले? 35 विद्यार्थी. या दोघांची करायची बेरीज, किती येते? 5 3 आणि 3 6, किती झाले? 65. ठीक आहे. हे होते आपले पास विद्यार्थी, हे आपले नापास विद्यार्थी. पण इथे काय म्हणते? 25% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. म्हणजेच काय? तर या 65 विद्यार्थ्यामध्ये 25% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. मग आपल्याला त्या 65मधून 25 काय करावे लागतील? मायनस करावे लागतील. तर किती राहणार? 40 विद्यार्थी. बस आपल्याला मिळाले की 40 विद्यार्थी म्हणजेच 40% विद्यार्थी हे नापास झालेले आहेत आणि आपल्याजवळ 3000 विद्यार्थी काय आहेत? पास होणारे. तर 3000 विद्यार्थी हे 60%च असतील. म्हणजे कसे? पहा इथे आपल्याला किती विद्यार्थी नापास झाले? 40. म्हणजे 100पैकी 40 विद्यार्थी नापास आहेत. याचा अर्थ किती पास आहेत? तर 60 विद्यार्थी पास आहेत. आणि 60 विद्यार्थी म्हणजे 60% विद्यार्थी किती आहेत? तर ते 3000. जर 60% विद्यार्थी 3000 आहेत तर 100% विद्यार्थी किती होणार? ठीक आहे. तर मग आता तिरपा गुणाकार करू. पहा 3000 गुणिले 100 भागेला 60, 0 0 निघून जाईल. ठीक आहे. भाग देऊ. 6 1 6, 6 5 30, राहिले हे 2 0, 500 गुणिले 10 म्हणजेच 5000. तर 5000 विद्यार्थी एकूण तेथे आहेत, ज्यामध्ये 3 पास झाले आणि राहिलेले 2000 विद्यार्थी नापास झाले. समजलं सर्वांना मित्रांनो? तुम्ही जर या विषयाची नोट्स काढत असाल तर नक्की व्यवस्थित नोट्स काढा. सर्व प्रश्न हे विचारलेले आहेत, परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि याच प्रकारे आपण पुढेसुद्धा प्रत्येक प्रकरणाचे प्रकार पाहणार आहोत. पहा पुढचा प्रकार. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रकार 9. एक वस्तू 96 रुपयांनी विकल्यास त्या वस्तूवर खरेदी किमतीवेळा शेकडा नफा होतो, तर खरेदी किंमत किती? एक वस्तू आहे आणि त्या वस्तूला 96 रुपयाला विकल्यास खरेदी किमती एवढा काय होतो? नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचे आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला पर्याय देतो, 40 50 60 आणि 70. ठीक आहे. या पर्यायातील एक त्याचं उत्तर आहे. उत्तर नक्की कमेंट करा. जर तुम्हाला उत्तर नाही येत असेल तर आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा
याचे सविस्तर एक्सप्लेनेशन पाहून घेऊ. तर मित्रांनो, याच प्रकारे आपण उद्याला दुसऱ्या प्रकरणावर अभ्यास करू. तर ज्या कोण्या विद्यार्थ्यांना या सर्व विषयाची आवश्यकता असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपला पूर्ण कोर्स हा आपण येणाऱ्या 20 दिवसात पूर्ण करू. त्यामुळे तुमचा सर्वांचा यामध्ये फायदा होईल. याच गोष्टीमुळे मी हा कोर्स घेत आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.